माहीत आहे मला चाकणे म्हणजे काय. जर तुला हवे असेल तर मी प्रॅक्टिकल करून दाखवू शकतो. बोल, तुला काय वाटते. त्याचा चेहरा गंभीर होता. तिचा चेहरा लाजेने गालापासून कानापर्यंत लाल झाला होता. प्रीतीने पटकन नाहीमध्ये मान हलवली. त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिचा श्वास कोंडत होता. हृदयाचे ठोके जोरात आवाज करत होते. तिला फक्त तिथून पळून जायचे होते. तिला त्याच्या नजरेपासून लांब कुठेतरी लपायचे होते. प्लीज सुयश, ती बोलली आणि जवळीक आणखी वाढली. मी अजूनही लहान आहे का. तो खूप गंभीर होता. तिने पटकन नकारात मान हलवली. सुयशने तिच्या डोळ्यात पाहिले, जे लाज आणि भीतीने भरले होते. त्याला तिच्यावर हसू येत होते, पण व्यक्त न होता तो गंभीर होता. त्याने तिचे हात सोडले आणि बाजूला सरकला. त्याला स्वतःलाही इतकी जवळीक सहन होत नव्हती. हे सर्व केले तर होते, पण आता तिच्याकडे बघत नव्हता. प्रीती शांत बसून तिचा श्वास आणि हृदयाचे ठोके पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होती. सुयशने पुन्हा एकदा चोर नजरेने तिच्याकडे पाहिले. तिच्या गालाची लाली तिच्या लाजेचा पुरावा देत होती. झुकलेल्या पापण्या अजूनही थरथरत होत्या. तो ओठ दाबून हसला. तिचं हे रूप, ही जवळीक, हा एकटेपणा, हे सगळं मिळून त्याच्या संयमाची परीक्षा घेत होते. बेटा, हा चहा देऊन ये सुयश दादाला. कपात चहा टाकत मीनाताई स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या प्रीतीला म्हणाल्या. हो, तो तर आता स्टडी रूममध्ये आहे. प्रीतीला त्याच्यासमोर जायचे नव्हते, म्हणूनच ती सकाळपासून त्याच्यासमोर जाण्याचे टाळत होते. त्याच्यासोबत नाश्ताही केला नव्हता. आता तो इंटरव्ह्यूची तयारी करत असताना मीनाताईंनी त्याला चहा देऊन यायला सांगितले होते. हो बेटा, पण त्यांनी तिकडेच चहा आणायला सांगितला होता. मी हे काम करते, तुम्ही देऊन या. त्यांनी हे इतक्या प्रेमाने सांगितले की तिला नकार देता आला नाही आणि तिने हो मध्ये मान हलवली. स्टडी रूममध्ये बसून तो काही आर्टिकल वाचत बसला होता. तेव्हा तिने चहा त्याच्यासमोर ठेवला. असे करताना तिच्या हातात घातलेल्या बांगड्या वाजू लागल्या. त्याने आश्चर्याने वर पाहिले, पण तोपर्यंत ती निघून जायला वळली होती. प्रीती, तू चहा आणलास. तो उठून तिच्याकडे गेला. हो, ते मीनाताई काही काम करत होती म्हणून घेऊन आले. तिने न वळता उत्तर दिले आणि निघू लागली. पण त्याने पुढे येऊन तिला थांबवले. माहीत नाही ती का त्याच्यापासून नजर चोरत होती. त्याला वाटलं ती रागावली आहे, नाराज आहे. अखेर त्यानेही ओव्हर रिॲक्ट केले होतं. तू माझ्यावर नाराज आहेस का. त्याने तिच्या झुकलेल्या काळ्याभोर पापण्यांकडे पाहत विचारलं. ती काहीच बोलली नाही आणि वरही पाहिले नाही. ती शांतपणे बाजूने निघायला लागली, पण त्यानेही बाजूला होऊन तिचा रस्ता अडवला. यावेळी ती काही न बोलता पलीकडून जाऊ लागली, पण तो पुन्हा समोर आला. ती ज्या बाजूने जायचा प्रयत्न करत होती तो समोर येत होता. ती चिडली. मला जायचंय, मी काम करत होते. ती पापण्यानं उचलता त्याच्याशी बोलली. हेच निमित्त सुचलं होतं तिला तिथून निघून जाण्याचं. काय काम करत होतीस. त्याला सवय होती तिचं खोटं पकडायची. ते हो, मी पीठ मळत होते. तिने बहाणा केला. तो हसला आणि तिच्या जवळ आला आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले, जे तिने सोडवायला सुरुवात केली होती. पण ती त्याच्या मजबूत पकडीतून कशी सुटणार होती. हाताला पिठाचा एक थेंबही नाही. तो हसला. मी जातच होते, अजून सुरुवात केली नव्हती. ती पटकन बोलली. आता तर 11 वाजले आहेत. राहू दे, मीनाताई करतील. माझ्याजवळ बस ना. त्याने तिला हळुवारपणे जवळ घेतले. नाही, मला जायचंय. मला इथे बसायचं नाही. का, रात्रीमुळे तू माझ्यावर नाराज आहेस का. ती गप्प झाली आणि तिची नजर खाली गेली. खरं तर हे होते की ती त्याच्यावर नाराज होती की स्वतःवर हे तिलाच समजत नव्हते. रागापेक्षा जास्त लाज वाटत होती आणि त्याची रात्रीची जवळीक आठवून तिचे कान टवकारले. त्याला अमरबद्दल कसं कळलं. आता तो तिच्या आणि अमरच्या नात्याचा काही वेगळा विचार करत असेल का. रात्रीपासून तिला विचित्र प्रश्नांनी घेरले होते आणि त्याच्या जवळ येण्याने तिला तिच्याच नाराजीबद्दल खात्री नव्हती. मला सांग ना प्रीती, तो तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला. सुयश, हे बरोबर नाही. याशिवायही बोलू शकतो, ती त्याला मागे ढकलताना म्हणाली.
जरी त्याचे उंच आणि रुंद शरीर तिला हल्लेही नव्हते. ओके ओके म्हणत सुयशने तिच्या आणि स्वतःमध्ये थोडे अंतर निर्माण केले. सुयश, ती मी माझ्यात आणि अमरमध्ये काहीच झालं नव्हतं. ती संकोचत होती. तिने ऐकले होते की लग्नानंतर पुरुषांना दुसऱ्या परक्याचे नावही सहन होत नाही, आणि हे तर त्या पलीकडचं काहीतरी होतं. सुयश काय? तिला अमरच्या त्या स्पर्शाने विचित्र किळस आली होती. त्यावेळी तिचा हात नकळत उठला होता, ज्यावर तिचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. हो, सुयशने खूप गंभीर चेहरा केला, पण आतल्या आत त्याला हसू येत होतं. ती तिच्यावर एखाद्या गुन्ह्याचा आरोप झाल्यासारखं काळजी करत होती. त्या दिवशी माझ्या एंगेजमेंट नंतर मी त्याला पहिल्यांदा भेटले होते. त्याआधी कधीच भेटले नव्हते. त्या दिवशी तो अमिता दिदीच्या लग्नाला आला होता आणि त्याने मला गच्चीवर बोलावले होते. तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता, पण माझ्यावर विश्वास ठेव, काही झाले नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तिचा आवाज जड झाला होता. सुयशने तिच्याकडे पाहिले. मला माहीत आहे, तू त्याला खूप जोरात थोबाडत मारली होतीस. तो तर गाल धरून राहिला होता. मी तिथेच होतो. शेवटी तो हसून बोलला. काय तिथे? तिचे डोळे मोठे झाले होते. हो, टाकीजवळ थोड्या अंधारात उभा होतो जेव्हा तू आली होती, आणि मी जरी तिथे नसतो तरी तुला सफाई देण्याची गरज नव्हती. माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. त्याने तिच्या फिकट गुलाबी चेहऱ्याकडे पाहिले. तिला वाटलं जसं छातीवरून ओझं खाली उतरलंय. तिला आता हलकं वाटत होतं. ठीक आहे, मला सांग प्रीती, जेव्हा अमरने तुला स्पर्श केला तेव्हा तू खूप अस्वस्थ झालीस आणि इतका राग आला की तू त्याला थप्पड मारलीस. मग काल रात्री मी सुद्धा तुझ्याशी तसेच केले. मी तुला त्याच पद्धतीने स्पर्श केला. तू मला मारलं नाही? त्याने विचारले. मी तुला का मारेन? तू तर माझा नवरा. पुढचे शब्द तोंडातच राहिले. नवरा. पण तिने त्याला आपला नवरा मानला नाही. मग तिच्या तोंडून असं कसं निघालं? त्याच्या आणि तिच्या वयाच्या फरकाने ती स्वतःला समजावत आहे का? ती नकळत त्याला आपला नवरा मानू लागली आहे का? ती मान खाली घालून विचार करू लागली. तू तुझ्या नवऱ्याला एक किस देऊ शकतेस का? इतका तर हक्क आहे ना? त्याने तिचा चेहरा वर केला. प्रीती वेगाने पापण्या वर खाली करू लागली. अशा विचित्र परिस्थितीची तिने कल्पनाही केली नव्हती. तो तिच्या जवळ येऊ लागला आणि तिच्या दिशेने वाकला, आणि तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला. नाही सुयश, प्लीज. ती कसं तरी इतकंच बोलू शकली. सुयशने तिचा हात काढला आणि अगदी हळुवारपणे तिच्या अंगावर झुकला. तिच्या गुलाबी झालेला चेहरा, थरथरत्या पापण्या आणि थरथरत्या ओठांनी तिचा श्वास हिरावून घेतला होता. त्यांच्या होठांमध्ये थोडेसे अंतर होते, जे क्षणार्धात नाहीसे होणार होते. प्रीतीने डोळे मिटले होते. सुयशने तिच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि बाजूला झाला. सिल्व्हर बॉर्डर असलेल्या पिंक साडीत ती खूपच आकर्षक दिसत होती. चेहरा लाल झाला होता. अर्धे उघडलेले ओठ थरथरत होते. बंद डोळ्यांवर काळ्या पापण्या फडफडत होत्या. त्याला तिच्या निरागसतेवर खूप प्रेम झाले होते. प्रीती, प्लीज डोळे उघड. त्याच्या आवाजात भावनांचा उष्मा होता. सुयश, प्लीज जाऊ दे. तिने डोळे उघडले. का? माझी भीती वाटते? त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. सुयशची पकड क्षणार्धात सैल झाली होती. ती पटकन पळून गेली होती, आणि सुयशच्या मनात पुन्हा एक आवाज उठला होता. आई, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तू विचार करायला हवा होतास. तू सुयशचे लग्न त्या मुलीशी केलंस आणि मला विचारलंही नाहीस. आजीच्या खोलीतून आतून येणाऱ्या आवाजांनी प्रीतीला बाहेरच रोखले होते. शिव, मी तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तुझा फोन लागत नव्हता. आणि मग ती वेळ आणि परिस्थिती अशी झाली की मला असे करावे लागले. आणि प्रीतीमध्ये काय कमतरता आहे? ती खूप गोड मुलगी आहे. लहानपणापासून ओळखतो आपण तिला. विजया लक्ष्मीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून ओळखत असलो मग कोणालाही घरी आणायचं का? ती त्याच्यापेक्षा मोठी आहे. इतका गयागुजरा नाही की त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करायला. आणि माहीत आहे का तिची आई कोण होती? तो ओरडला. हे आज तुला काय झाले शिव?
काय बोलतोयस? त्यांना शांत करण्यासाठी आजी मृदू स्वरात म्हणाली. आई, तिची आई मुस्लिम होती, म्हणूनच राघवेंद्रला घरच्यांनी बेदखल केले होते. आणि तू तिच्याच मुलीला तुझी सून म्हणून घरी आणलीस. त्याचे शब्द खूप कडू होत चालले होते. विजयालक्ष्मी ही काही क्षण गप्प झाली. मग त्यामुळे काय झालं? जो कधीपासून शांत उभा होता तो पहिल्यांदाच बोलला. काय झालं? डोकी ठिकाणावर आहे तुझं? तिची आई मुस्लिम होती आणि तिची मुलगी या घरात राहू शकत नाही. त्यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय सांगितला होता. बाहेर उभे असलेल्या प्रीतीचे पाय थरथरू लागले. या बोलण्याने तिला हादरून सोडले होते. तिने ट्रॉली बाजूला केली आणि थरथरत्या पायांनी खाली बसली. आता ती फक्त सुयेशच्या बोलण्याची वाट पाहत होती. आतले बोलणे तिच्या हृदयाला धारदार खंजिरासारखे टोचत होते. ती माझी बायको आहे. एकतर ती माझ्यासोबत या घरात राहील, नाहीतर तुम्हाला मान्य नसेल तर ठीक आहे, मी पण तिच्यासोबत या घरातून जाईल. आज तो हार मानेल असं वाटत नव्हते. सुयश, तू कुठेही जाणार नाहीस. त्यांच्या आवाजात ऑर्डर होती. मग प्रीतीही कुठे जाणार नाही. त्यानेही त्याच पद्धतीने उत्तर दिले. ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. इतके वाईट दिवस आले आहेत का तुझे? मामुली शकल सुरतवाली एका मुस्लिम आईची मुलगी, जी तुझ्यापेक्षा मोठी आहे, तीच उरली आहे का तुझ्यासाठी? तिला सोडून दे. एका तासात मी तुझे लग्न विक्रम ठाकूरची मुलगी रोनिता हिच्याशी करून देईल. ती खूप सुंदर आणि श्रीमंत आहे. तिच्यासमोर ही कचऱ्याचा ढीग आहे. त्यांना फक्त त्याचे हो ऐकायचे होते. बास, पुरे झाले. आजपर्यंत मी तुमची प्रत्येक मनमानी काहीही न बोलता सहन केली. लहानपणापासून आजतागायत. बाप असूनही मी बापाशिवाय मोठा झालो आहे. कधी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात पण ठेवला नाही तुम्ही. चूक नसतानाही मला कापसासारखे पिंजून काढले आहे. पण मी कधीच काही बोललो नाही, उपतक केले नाही. पण आज माझ्यापासून माझ्या प्रेमाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे विसरलात. तुम्ही माझ्या बायकोबद्दल आणि तुमच्या सुनेबद्दल बोलताय. आज प्रीतीमुळे मी ठीक आहे आणि जिवंत आहे. नाहीतर तुमच्या वृत्तीने मला मानसिक रुग्ण बनवण्यात कसर सोडली नव्हती. आईच्या निधनानंतर तुम्ही तुमच्या नव्या संसारात रमून गेला आणि मी माझ्या आईसह माझ्या वडिलांपासून पण वंचित झालो. आजीचे प्रेम आणि प्रीतीची मैत्री नसती तर आज मी नसतो. काय बोलले तुम्ही? ती एका मुस्लिम आईची मुलगी आहे. मग काय झालं? ती मुस्लिम जरी असती तरी ती माझीच असती. आणि काय बोलले तुम्ही? ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. मला काही फरक पडत नाही. मी तिच्यावर प्रेम करतो आणि यापुढेही तिच्यावर प्रेम करत राहील. आज त्याने जसा त्यांना आरसा दाखवला होता, वेदना आज शब्दात उतरल्या होत्या. भाग 7 मध्ये वाचा. शिवप्रताप आणि सुयश यांचे बोलणे ऐकून व्यथित झालेली प्रीती लटपट पावलांनी खोलीत पोचली आणि खाली पडून बेशुद्ध झाली. सुयशची काळजी आणि प्रेम तिच्यामुळे त्याच्यात आणि वडिलांसोबतच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. हा गिल्ट पुसून टाकण्यासाठी काय करेल प्रीती? कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.